गुड मॉर्निंग. तर आज आपण गोल्डचं अनालिसिस करूया आणि बघूया की गोल्डमध्ये काय मूव्हमेंट येऊ शकते आणि आपण ट्रेड प्लॅन कसा करू शकतो. आता मंथ एंड पण आहे आणि जर आपण आता मंथली कॅन्डलकडे गेलो तर मंथली कॅन्डल तर फुल एकदम स्ट्रॉंग बुल कॅन्डल इथं क्रिएट झाली. पण मार्केटला ही जी 2700 जी लेवल आहे ती एक रेजिस्टन्स म्हणून ॲक्ट होऊ शकते का तर ती राऊंड लेवल आहे. पण ऑल टाईम हायला मार्केट आहे त्यामुळे आपण जास्त प्रेडिक्ट करू शकत नाही कसं मार्केटमध्ये काय मूव्हमेंट होऊ शकतात. तरी पण जर बघायला गेलं आपण तर जशी ही कॅन्डल बनली तशीच ही पण कॅन्डल बनली म्हणजे फुल एकदम बुलिश चान्सेस आहेत की मार्केट इथून एक अपमूव्ह देऊ शकतो फक्त एक रिट्रेसमेंटची वेट करू शकतो आणि आपण जे आपले 50 कॅश अकाउंट आहेत त्याच्यावर आपल्याला कमीत कमी ट्रेड करायचे आहेत म्हणजे 2 3 किंवा 4 जास्तीत जास्त 4 आणि त्याच्यावरच मंथली म्हणते मी मंथली 4 ट्रेड तर त्यासाठीच आपण प्लॅनिंग करायचं की कसं होऊ शकते काय होऊ शकते मार्केटमध्ये आणि आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. जर वीकली टाइम फ्रेम बघितलं तर वीकलीवर मार्केट काय करायला लागले. मार्केट एक बुलमूव देते, नंतर एक रिट्रेसमेंट करते, नंतर एक बुलमूव देते, एक रिट्रेसमेंट, बुलमूव रिट्रेसमेंट आणि सेम स्ट्रक्चरच्या अपेक्षा आपण इथे करतो की बुलमूव नंतर एक रिट्रेसमेंट येईल आणि त्यानंतर एक मार्केट मुवमेंट येईल. आता रिट्रेसमेंट कुठपर्यंत येऊ शकते. जर आपण फिफ्थ ड्रॉ केली तर हा जो झोन आहे पहिली ग्रीन कॅन्डल येऊन इथंच थांबली नंतरची पण इथंच क्लोज झाल्या सॉरी ओपन झाल्या म्हणजे हा एक झोन आहे 50च्या खालचा इथपर्यंत येऊन मार्केटनं येऊ शकते असे मला वाटते चान्सेस का तर ह्या पॉईंट जर आपण ह्याची बघितली तर ह्यानं इथं रिट्रेसमेंट केली म्हणजे इथं एक लिक्विडिटी पडल्या क्लोजिंग लिक्विडिटी त्याच्यामुळं चान्सेस आहेत की मार्केट खाली येऊ शकते आणि खाली येऊन मार्केट इथून एक अपमूव्ह देऊ शकते. आता जर डेलीत बघायला गेलं तर एक्झॅक्टली तोच पॉईंट आहे. तो त्याला थोडं वर घेऊ आपण तोच पॉईंट आहे तिथून एक मार्केट मुवमेंट देऊ शकते जे की आपली हा 50 काय म्हणायचं एक मिनिट मी शोधू विसरलो ही लेवल आहे एकदम एक्झॅक्टली तीच लेवल आहे तिथं त्याच्यामुळं तिथं येऊन मार्केट एक मुवमेंट बुलमूव्ह देऊ शकते. आता डेलीमध्ये होऊ काय शकते बाबा मार्केटचं हाय रिट्रेसमेंट हाय आणि जर इथपर्यंत आली तर इथून एक डबल बॉटम स्ट्रक्चर म्हणून एक वर जाऊ शकते. पण आत्ताच्या पॉईंटला मार्केट इथं एक रेजिस्टन्स सपोर्ट ॲक्ट करते का जर पहिली कॅन्डल इथे येऊन थांबली नंतरची जी डोजी बनल्या जी अनवॉन्टेड आहे ती पण तिथंच थांबल्या आणि ह्या 2 कॅन्डल पण इथंच हे करायला लागल्या. पण जर आता 4 आवरला आपण बघितलं 4 आवरला तर मार्केटचं स्ट्रक्चर काय होणार आलं बाबा मार्केटने इथनं हायर हाय स्ट्रक्चर बनवून मार्केट वर निघाले. पण इथं स्ट्रक्चर चेंज झाले इथं मार्केट खाली आलंय इथं लो बनवला परत लो बनवलाय आणि परत एक लो बनवायला लागला म्हणजे मार्केट चान्सेस आहेत की पुणे खाली मुवमेंट देऊ शकते म्हणजे मार्केट इथून एक फॉल होऊ शकते. पण जोपर्यंत चांगलं स्ट्रक्चर दिसत नाही तोवर आपण सेल प्लॅन करू शकत नाही का तर मार्केटचा ट्रेंड बुलिश आहे त्यामुळे कुठपर्यंत मार्केट येऊन कुठलं रिव्हर्स होईल हे आपल्याला माहित नाही त्यामुळं थोडंसं आता जसं की इथं बघितलं मार्केट हायर हाय बनवत वर निघालेली मार्केटनं इथं लो क्रिएट केला त्याच्यानंतर एक फॉल दिला नंतर लो क्रिएट केला लो आणि नंतर एक न्यूजला खाली आले. आता ही जी खाली आली ही रिट्रेसमेंट आहे त्यानंतर एक मूलभूत दिली. आता ही रिट्रेसमेंट जर आपण बघायला गेलो तर एक्झॅक्टली 50% पासून मार्केट मुवमेंट दिला म्हणजे मला म्हणायचं काय की इथं पण सेम स्ट्रक्चर होऊ शकते मार्केट खाली येऊ शकते पण कशासाठी रिट्रेसमेंटसाठी. आता हे जर आपण रिट्रेसमेंट बघायला गेलो डेलीची 38 50 61 जर इथपर्यंत आलं 61% तर एक चांगली मुवमेंट बघायला भेटू शकते का तर इथं 38ला एंट्री घेऊन आपल्याला किती भेटतात 400 500 विप्स
50ला जर एंट्री बसली तर 700, पण इथं जर एंट्री बसली तर 700 पिप्स तरी आरामात आपण कॅप्चर करू शकतो, 700 ते 800 पिप्स. त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं जिथून रिव्हर्सल बनतोय तो एक स्ट्रक्चरची वाट बघायला लागेल की मार्केट आता खाली यायला लागले. ह्या पॉईंटला रिव्हर्सल बनतोय का नंतर ह्या पॉईंटला बनतोय किंवा ह्या पॉईंटला, जिथून रिव्हर्सल बनेल तिथून एक आपण मुवमेंट प्लॅन करू शकतो. पण स्ट्रक्चर आपल्याला एकदम क्लिअर बघावं लागेल का तर आपल्याला चान्सेस कमी होतात. म्हणजे आपल्याला ट्रेड कमी घ्यायचे, 3 ते 4 ट्रेड घ्यायचे आणि त्याच्यातच आपल्याला ह्या मंथला क्लोज करायचं आहे. म्हणजे नेक्स्ट मंथ कुठला आता सप्टेंबर ऑक्टोबरला. आणि मला असं वाटतंय की 4 ट्रेडमध्ये आपली जी रिस्क आहे 2%ची, त्याच्यामध्ये आपलं जर गेलं तर 2%, पण आलं तर 8% येऊ शकते. म्हणजे अकाउंट आपलं क्लिअर होऊ शकतं. त्यामुळे एवढं काय अवघड नाही, फक्त स्ट्रक्चरची वाट बघितली पाहिजे आणि तीच आपण वाट बघणार आहे. जर मार्केट ह्या पॉईंटला भेटलं, जर मार्केट खाली खाली येत ह्या पॉईंटला मार्केट भेटलं NFPच्या नंतर, तर इथून एक चांगलं स्ट्रक्चर म्हणजे इथून एक हेवी क्वांटिटी बाय करून पण आपल्या रिस्कच्या आतच असेल, एक चांगलं प्रॉफिट आपल्याला होऊ शकते. वेट करूया, आपण वेट करणार प्रॉपर तो स्ट्रक्चर बनू शकते काय होऊ शकते आणि मगच ट्रेड घेणार. अजून एक आपण ट्रेड घेतलाय जो की US ऑइलमध्ये. आता US ऑइलमध्ये जर आपण बघायला गेलो तर तुम्ही बघा US ऑइलला जर आपण बघितलं तर मार्केट ह्या मेजर सपोर्टला आहे आणि सपोर्टला मार्केटने काय केले, एक डोजी कॅन्डल फॉर्म केले आणि ही डोजी कॅन्डलचा मार्केटनं हाफ वीक प्रमाणे टेस्ट केलं. पण मार्केटनं ह्या कम्पॅरिझन इथं हाय बनवला. जर डेलीत बघितलं तर डेलीत एकदम स्ट्रक्चर क्लिअर दिसतं बघा काय व्हायला लागलं. मार्केट लोवर लो बनवत खाली यायला लागले आणि मार्केटनं लो न बनवता मार्केटनं हाय बनवला. आपल्याला ही स्ट्रक्चरच वरच्या टाइम फ्रेम बघायचं, म्हणजे गोल्डमध्ये ही ह्याच्या उलट बघायचं आहे. आणि मार्केटने इथं स्ट्रक्चर चेंज करायला चालू केले आणि मार्केटने इथून एक मध्ये येऊ शकते इथपर्यंत. ही आपल्या प्रिडिक्ट म्हणजे होऊ शकते इथनं, का नाही होणार. मार्केटनं लो न बनवता मार्केटनं पहिल्यांदा हाय बनवलं, ही पहिली गोष्ट म्हणजे हायर हाय कॉन्सेप्ट लागला इथं. त्याच्यानंतर मार्केटने इथं लोवर लो पॅटर्न बनवता, नंतर डोजी डोजी बनवायला लागले. डोजी म्हणजे रिव्हर्सल, म्हणजे इथं मार्केट कन्सोलिडेट करायला लागले. कन्सोलिडेट म्हणजे रिव्हर्सल आणि लोअर टाइम फ्रेमवर इथं डबल बॉटम स्ट्रक्चर झाला आणि त्याच्या नेकलाईन टेस्टला आपण एक एंट्री घेतली. तुम्हाला लोअर लो स्ट्रक्चर बनायला लागलाय आणि ह्या कम्पॅरिझन इथं हाय म्हटला. त्यानंतर इंटरेस्टमेंटला आपण एंट्री घेतली आणि अशी प्लॅन केली आपण. आता इथं अजून एक काय कॉन्सेप्ट लागतोय तर इथं विकलीचे आता इथनी बुलिश कॉन्सेप्ट लागते. इथनी बुलिश होती तो ब्रेक कर देते. डेलीचा पण बघा, डेलीची पण इथनी बुलिश कॉन्सेप्ट लागते या सपोर्टला. भरपूर असे कॉन्सेप्ट लागतात. त्यामुळे एक चान्सेस आहे की इथनं एक मुवमेंट येऊ शकते. तर आय होप तुम्हाला समजलं असेल की गोल्डमध्ये आपण काय अनालिसिस केले आणि गोल्डची काय मुवमेंटची वाट आपण बघतोय. त्याच्याकडे जर घडीला बघायला गेलो तर म्हणजे अनवॉन्टेड कॅन्डल आहे, मार्केट त्याला रिस्पेक्ट करते. ह्या सपोर्टला मार्केट रिस्पेक्ट करते, म्हणजे मार्केटचं स्ट्रक्चर आता रिव्हर्सल बनायला लागले पण बनलेलं नाही. का तर मार्केट असं स्ट्रक्चर बनवून फेल करतंय. तिथून थोडं वर येऊन परत एक खाली डाऊन येऊ शकते. जर ही स्ट्रक्चर जर आपण 1 आवरमध्ये तुम्हाला दाखवतो, हे स्ट्रक्चर बनलेलं आणि मार्केटला तिथं फेल केलं, तिथं फेलच झालंय थोडक्यात. इथं काय आणि एक आपण इथून एक आपण येऊ शकतो. बघूया काय होऊ शकतं. आता इथं स्ट्रक्चर बघायला मार्केटनं इथं हायर आहे बनवत मार्केट वर निघालेलं
आर्केडनं इथं एक स्ट्रक्चर बनवलं रिव्हर्सलचं, पण रिव्हर्सल न करता त्याने कंटिन्युएशन म्हणून दिलं. सेम स्ट्रक्चर इथं पण बनवू शकते किंवा फॉल बनवू शकते. बघूया आपण काय होतंय. हे आजचा आपला आहे. थँक्यू.